बलराज आहेर, कवी बलराज आहेर, अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती राष्ट्रीय संघटक बोलत आहे। तर आज मित्रांनो, शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 म्हणजे समाज क्रांती घडवणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती आहे। ह्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण त्यांना विनम्र अभिवादन करूया आणि त्रिवार वंदन करूया। आणि आता यापुढे 14 एप्रिल 2025ला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्या जयंतीचे औचित्य साधून आपण विविध प्रकारचे उपक्रम राबवणार आहोत। साधारणतः 1 आठवडा चालवणार आहोत आणि त्याची संपूर्णपणे रूपरेषा आता आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या महासचिव प्रतिभाताई जगताप या त्याची तुम्हाला सर्व परिपूर्ण माहिती देते। जय महाराष्ट्र, जय कलावंत। अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने मी प्रतिभा जगताप, उत्तर महाराष्ट्र महासचिव, सर्व नाशिककरांना आवाहन करीत आहे की 14 एप्रिल रोजी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचे औचित्य साधून आम्ही संयुक्त जयंती उत्सव हा कार्यक्रम साजरा करीत आहोत। आणि तो कार्यक्रमाची रूपरेषा मुंबई नाका येथे 51 ढोल पथकद्वारे मानवंदना देण्यात येणार असून नेहरू गार्डन येथे पुढील कार्यक्रमाची सांगता होणार आहे। तदनंतर 24 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत आम्ही काही कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे। त्यामध्ये गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, फॅशन शो, मराठमोळा फॅशन शो महिलांचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि त्याच माध्यमातून त्यामध्ये जे काही पार्टिसिपेट करणार आहेत त्यांचा ग्रँड फिनाले हा कार्यक्रम 30 एप्रिल रोजी होऊन त्यासाठी आम्ही अभिनेत्री संदेशा पाटील, मॉडेल तरन्नुम शेख आणि मोनालिसा जैन या कलावंतांना त्या कार्यक्रमामध्ये बोलवले असून त्यांच्या समोर हा कार्यक्रम पूर्ण सादर केला जाणार आहे। व जे काही कलावंत आहेत त्या कलावंतांना अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने आमचे अध्यक्ष राष्ट्रीय गायक सोमनाथजी गायकवाड यांच्या वतीने व सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने आवाहन करीत आहोत की जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमामध्ये पूर्ण नाशिककरांनी उपस्थित राहायचे आहे। त्यामध्ये आम्ही बचत गटाचे स्टॉलही लावले आहेत। त्या बचत गटाच्या महिलांना प्राधान्य देऊन आणि त्यांचाही बचत गटाचा गुणगौरव केला जाणार आहे। जय महाराष्ट्र, जय कलावंत। ते कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने आज आमच्या उत्तर महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांनी जे पण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली आहे त्याच माध्यमातून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सोमनाथदादा गायकवाड यांच्या प्रेरणेने आम्ही येत्या 14 तारखेला आंबेडकर जयंती उत्सव निमित्ताच्या दिवशी जो कार्यक्रम साजरे करणार आहोत, त्यानंतर 24 ते 30 तारीख हा आमचा नाशिक शहरासाठी, नाशिकच्या कलावंत व नाशिककरांसाठी सर्वात मोठा उत्सव साजरा करणार आहोत। कारण की संयुक्त जयंती ह्या जयंतीच्या निमित्ताने 30 तारखेला दादासाहेब फाळके यांची जयंती असल्या कारणाने आम्ही दादासाहेब फाळके कलावंत नाशिक फेस्टिवल ह्या नावाने आम्ही हा सर्व कार्यक्रम करणार आहोत। आणि इथून पुढे पण आमचा इथून पुढचा जोही कालावधी राहील वर्षानुवर्ष, फक्त आमची संकल्पना हीच आहे की आमचा जो कार्यक्रम आहे पुन्हा नाशिककरांनी बघावा व त्याला अनुमोदक द्यावं, हीच आमची इच्छा आहे। कारण की हा जो कार्यक्रम आहे हा नाशिककरांना कधीच बघायला भेटणार नाही। कारण की हा कार्यक्रम जो आहे तो आपले दादासाहेब फाळके जे आहेत यांच्या जयंतीनिमित्ताने आम्ही आमच्या कमिटीने व अध्यक्षांनी मान्य केले की आपण या वर्षीपासून जसं नाशिक फेस्टिवल भरायचं त्याच पद्धतीने आपण आज नाशिक शहरामध्ये दादासाहेब फाळके कलावंत नाशिक फेस्टिवल याची आम्ही आज घोषणा करत आहोत। आणि दरवर्षीप्रमाणे आमचा कार्यक्रम नाशिककरांसाठी एकदम मोठ्या प्रमाणात साजरा होईल व याचा आनंद पुन्हा नाशिक शहरातल्या सर्व जनतेने घ्यावा एवढं मी संघटनेच्या वतीने आव्हान करतो। माझं नाव संतोष कृष्णा साळुंके, अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती उत्तर महाराष्ट्र संघटक व श्रमिक हॉकर सेना उपजिल्हा प्रमुख